त्याच्यानंतर आलेली ही बाळासाहेब आणि त्यांच्या काय म्हणतो त्याला एकत्र येण्यानंतरची ती सगळी गोष्ट आहे. पण तुम्ही कशा प्रकारे ती चळवळ किंवा तो विचार किंवा ती गोष्ट कशा प्रकारे लोकांपर्यंत नेताय, ती गंभीरपणे नेताय का विनोदाने नेताय का कशाप्रमाणे नेताय. राजा मयेकर त्यावेळेला त्याच्यामध्ये बरोबर असायचे. राजांचं काम किती जण अनेकांनी पाहिलं असेल. राजा मयेकरांचं वेगळेच सगळं वेगळंच होतं प्रकरण. ती पिढी पण सगळी वेगळीच होती. पण आज तो पट अख्खा मला ज्यावेळेला केदारनी मला यांनी मला जेव्हा सांगितलं की कशा प्रकारे मी फिल्म करतोय आणि काय कुठचे त्याच्यामध्ये सीन आहेत किंवा कसे प्रसंग आहेत काय काय आहेत, मला पहिली जरा धाकधूक होती कसं करेल. मी म्हटलं शाहिरांचं काम कोण करणार. त्यांनी मला सांगितलं अंकुश. म्हटलं अंकुश शाहीर दिसेल का. मला बोलला घुसेल, म्हणजे आज शिरेल तो. मी आज ज्यावेळेला टीजर पाहत होतो त्यावेळेला मला असं वाटलं की शिरलाच तू आतमध्ये शाहिरांच्या आत. आणि सगळ्यात महत्वाची केदारबद्दलची गोष्ट सांगायची म्हणजे त्याने हा चित्रपट नाही केलाय. मला शाहिरांवरती चित्रपट करायचंय. मला असं वाटतं की ही त्याच्या आजोबांना दिलेली आदरांजली आहे असं मी समजतो. त्याचं शाहिरांबद्दल असलेलं प्रेम हे सतत कुठचाही विषय काढला की त्याच्यामध्ये बाबा 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 हे येतच जातं. त्याच्यामुळे ती गोष्ट करताना त्याने किती मनापासून केली असेल हे मला समजू शकतं. या चित्रपटासाठी दुसरं तिसरं कोणीही असू शकत नाही अजय अतुल शिवाय. कारण ती गोष्ट फक्त अजय अतुलना समजू शकते, नाही तर कोणाला समजू नाही शकत. कारण ती काही गाणी नव्हे, ती काही नुसती गाणी करायची नव्हती. तो एक चरित्रपट ज्यावेळेला तुम्ही समोर मांडता त्यावेळेला ज्याचं चरित्र तुम्ही मांडता आहात तो माणूस आतमध्ये लागतो तर तुम्ही ती गोष्ट मांडू शकता. आणि ती दोघांच्याही मला असं वाटतं आतमध्ये शाहीर होते आहेत. बाकीची सगळी सना, मी तुझं गाणं पाहिलं, उत्तम छान गाणं केलंयस. बाकी या सगळ्या टीमनं आपलंही अभिनंदन आणि सगळ्याच टीमचं छाबरिया यांचं पण अभिनंदन. 28 तारखेला फिल्म रिलीज होते पण 28 तारखेला मी नाहीये, मी बाहेरगावी जातोय. काय आम्ही सध्या 10वी नापास विद्यार्थ्यांसारखे होतो. कारण आमच्या निवडणुका कधी लागणार, मार्च किंवा ऑक्टोबर असं जे चालू आहे ना, तर त्याच्यामध्ये बहुधा आता तर सध्या मला 10वी नापास झाल्यासारखंच वाटतंय. कधी ऑक्टोबर बहुधा, ऑक्टोबरला कधी वाटत नाही, मार्च बहुधा नक्की बहुधा. तर त्याच्यामुळे 10वी नापास झाल्यासारखं सध्या चालू आहे आमचं. त्याच्यामुळे आत्ताची परिस्थिती पाहता, कारण निवडणूक नुसती येत नसते, निवडणूक वातावरणात असते. त्याच्यामुळे ती निवडणूक सध्या मला काही वातावरणात दिसत नाही, कल्पना नाही मला. त्याच्यामुळे मध्ये जरा थोडेसे गॅप जाऊन घेऊन जरा जा. काय गेले 3-4-5 वर्ष मी कुठेच बाहेर कुठे गेलो नाही. त्याच्यामुळे जरा म्हटलं जरा बाहेरगावी जाऊ. नातू पण झालाय त्याच्यामुळे त्याला पण बाहेर घेऊन जायचं होतं. त्याच्यामुळे मी 28ला नाहीये, पण मी आल्यावरती चित्रपट निश्चित बघीन. त्याच्या आधी बघू आपण, त्याच्या आधीही बघू शकतो. पण केदार, तुला मनपूर्वक शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. त्या प्रत्येक फ्रेममध्ये मला एफर्ट दिसत आहेत आणि अंकुश तुझे फार छान एक्सप्रेशन्स पण दिसत आहेत. तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. वहिनी तुमचं पण अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मी केदारजींना विनंती करतो आपण आता सगळ्यांचे आभार मानावेत. आभार सगळ्या मीडियाचे पहिल्यांदा. आणि मला स्वतःला असं वाटतं की तुम्ही म्हणजे आम्ही एक सिनेमा करतो आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, पण खरा पोचतो हा तुमच्यामुळे पोचतो. सो